फ्रेंड्स, हेल्टर नेक ब्लाउज कसं कट करायचं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। या प्रकारे आपला हेल्टर नेक ब्लाउज असतं। हे मी हेवी साईजचं बनवलेलं आहे। मी तुम्हाला 36 साईजचं ब्लाउज सांगते। आता इथून मी 3 इंचाचं मार्क अगोदर केलं। आता हे मी फ्रंट साईडसाठी मार्क केलं आहे, पण पेपरवरती दोघं मी बॅक साईड आणि फ्रंट साईड दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी अगोदर 3 इंच सोडून मग 7 इंचाचा शोल्डर आणि 7 इंचाचा मी मुंडा घेतला आहे। 9ची घडी आणि 1.5 इंच सिलाई मार्जिनसाठी। 1 इंचावरती आता बॅक साईडचा आर्महोलचा शेप आपण इथं देणार आहे आणि इथे फ्रंट साईडचाही आर्महोलचा शेप मी तुम्हाला दाखवते। 1.25 इंच आपल्याला आतल्या साईडला घेऊन क्रॉसला आपण इथे जॉईन करून घेणार आणि मग क्रॉसमधून आपण 1 इंचावरती घेऊन आणि मग फ्रंट साईडचा आर्महोलचा शेप आपण इथे दिलेला आहे। आता तुमचा बॅक साईडचा गळा इथे नाही कट होणार आहे। आपल्याला फक्त फ्रंट साईडचा गळा कट करायचा आहे आणि फक्त बॅक साईडमध्ये 1.25 इंच जे आहे ते आपण शोल्डर डाऊन करून घेऊ। 3 इंचावरती मार्क करून साईडला क्रॉसमध्ये आपण जॉईन करून घेणार। एवढंपर्यंत आपलं हे बॅक साईडचं झालं मार्किंग। आता आपण फ्रंट साईडचं मी तुम्हाला सांगते। फ्रंट साईडचा कट करताना 3 इंच वरच्या साईडला आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं लागतं आणि साईडलाही 3 इंच असं म्हणजे मी एक बॉक्स तयार करून घेतला आहे आणि पुढचा जो गळा होता तो 6.5 इंचाचा होता म्हणून मी 7 इंच ठेवलेला आहे। आता फ्रंट साईडचं जर मार्किंग करायच्या वेळेस मी अगोदरही सांगितलं आहे, आय पट्टीची जागा सोडून मग सगळी मापं तुमची येणार आहेत। मी अगोदर इथं तुम्हाला मार्क करून दाखवलं। आता खालच्या साईडला मी जे घेतलं 3.25 इंच घेतलेलं आहे आणि वरती मी 3 इंचाचा बॉक्स तयार केलेला आहे। वरच्या साईडपर्यंत पूर्ण आय पट्टीची जागा सोडून मग मार्किंग करायची। इथं मी वरती आता 1.25 इंच घेतला आणि इथं मी स्ट्रेट करून घेतलं आहे। आता आपल्याला मटके शेपमध्ये गळ्याचा शेप इथं द्यायचा आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला आवडेल तो आपण देऊ शकतो, पण हा जास्त ट्रेंडिंगमध्ये हा शेप चालत असतो। तर या पद्धतीने आपल्याला हेल्टर नेक ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे। इथे आपल्याला कपड्यावरती डायरेक्ट गळा कट नाही करायचा आहे। पेपर पेस्टिंग यूज करून मगच आपला गळा हा कट होत असतो। तर या पद्धतीने ही मापं आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक फॉलो करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहण्यासाठी।